नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी गावाला गेलेत? हो. तुम्ही गावाला जाताना कोणाच्या घरी जात असता? गावाला कोणाच्या घरी जात असता तू गावाला? मामाच्या घरी. बरोबर. आणखी कोण कुठे जात असते? मामाच्या घरी. तो मामाच्या घरी जातो. तू कुठे जाते? मावशीकडे जातो. बरोबर. तर आपण गावाला जाताना कुठल्या कुठल्या म्हणजे साधनानं गावाला जातो? कुठल्या साधनानं जातो गावाला? रेल्वेने जातो. बरोबर. रेल्वेने जातं. आणखी कशानं? हा, बसने जातं. बरोबर. आणखी गाडीने जातात. बरोबर. तर आपल्याला रेल्वेनं जो आपण प्रवास करतो रेल्वे स्टेशनवर, काही कधी इंजन बिघडू शकते, कधी आपल्याला अडचण येऊ शकते, आहे का नाही? तर अशाच एक प्रसंग आपण लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा या पाठामध्ये बघणार आहोत की तिथं रेल्वेचं इंजिन बिघडलं, त्यांना जाण्यास अडचण आली आणि मग पुढे काय घडलं ते आपण या लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा या नाट्यछटेतून बघणार आहोत. ठीक आहे? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मराठीच्या तासिकेला लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा हा पाठ बघितला आहे ना, धडा बघितला. त्याच्यामध्ये चांगले प्रसंग होते, आहे ना? आवडले का तुम्हाला ते प्रसंग? कुठले प्रसंग होते? कोण सांगू शकते का? सांग. त्यामध्ये एक म्हातारा व तरुण होती आणि त्यांची बॅग चोरी गेली. हा एक प्रसंग आहे. आणखी कुठं प्रसंग घडला होता तो? रेल्वेमध्ये घडला. हा एक प्रसंग आहे. आणखी कुठला प्रसंग होता तिथं? त्यानं रेल्वेमध्ये इंजिन बिघडलं होतं आणि स्टेशनवर गप्पा केल्या होत्या. बरोबर आहे. हा एक प्रसंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तो जो प्रसंग आहे तो प्रसंग तुम्हाला नाटिके रूपात करायला आवडेल का? आवडेल ना? बर. तर मग या नाट्य रूपामध्ये कोण कोण भाग घेणार आहे नाट्यछटेमध्ये? बरं. खाली बसा. आता खाली हात करा. आता ठीक आहे. पण आता तुम्ही कोणती भूमिका करणार आहे? पहिलं आपण भूमिका वाटून घेऊया, आहे ना? आणि मग आपण थोडीशी नाट्य छटा करूया. ठीक आहे? आता बघूया आपण. तर आता इकडे बाकीचे विद्यार्थ्यांनी नाट्यछटेसाठी मी तुम्हाला काही मुलांची नियुक्ती करतो आणि बाकीच्यांनी काय करायचं आहे की आपण नाटकाच्या थोडीशी इथं नाट्य करायसाठी आपण म्हणजे रंगमंच तयार करायचा आहे छोटासा. तर म्हाताऱ्याची भूमिका जी आहे ते तू करणार आहेस. आणि तरुणाची भूमिका जी आहे ते तू करशील. ठीक आहे? आणि एक तिसरी भूमिका त्याच्यामध्ये रेल्वेच्या माणसातली आहे ना, ते तू करणार आहेस. ठीक आहे? आणि इतर म्हणजे समजा काही काम पडलं तर आपल्या एखाद्या विद्यार्थ्याचा सहभाग घेणार आहे. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाट्यछटा पाहण्यासाठी तयार आहात ना? सगळे मुलं? चला नाट्यछटा बघूया. लाखाच्या कोटीच्या गप्पा. ठीक आहे? राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्का झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले. किती सूट घेतले? 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहे. किती वाजले? 2. तुम्ही दिलेलं घड्याळ आता वापरायला काढले. राजा, ते घड्याळ भारी किमतीचे आहे. 10,000 मोजलेत त्याच्यासाठी. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी लगेच तेवढे पैसे तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? हो.
पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? मग किती पैसे पाहिजेत? कमीत कमी 15 लाख खर्चासाठी लागतील. फक्त एवढेच? कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या घाणेरड्या हॉटेलात राहिलेला चालेल का? नको नको, तू एक बंगला घे आणि तिथे अभ्यास कर. काका, वर्षाला 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षात 45 लाख लागतील. त्याची सोय मी आता यावेळेही करू शकतो. बँकेत शेअर्स विकले 80 लाख आहेत. आता देऊ? नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटर ही मला लागेल. मोटर कशाला? कॉलेजला मी पायी जाणार नाही. 20 लाखाची गाडी लागेल. ती रक्कम आता या बॅगेत आहे. आता देऊ का? काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात 1 वर्षभर राहावं लागेल. त्यासाठीच आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले ते आहेत. आता या माझ्या बॅगीत. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण माझ्या बॅगेतच आहे. कृपया यात्रीगण ध्यान दें। इगतपुरी से छूटने वाली ट्रेन जिसका इंजन बिगड़ गया था अब छूटने के लिए तैयार है। यात्रीगण कृपया ध्यान दें। चला 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 चला. माझी बॅग कोणीतरी पडवली, तुझी पण दिसत नाही आहे. आता काय करायचं? तुमच्यासारखे लखपती माणसांनी अशा रेल्वेत प्रवास करणं योग्य नाही. नको नको, पैसे. तुम्ही गप्पा मारताना चोरांनी बघितलं आणि बॅगा पळविल्या. आता बसा हरिहरी करत. रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगा गेल्याची तक्रार करा. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत का देऊ मी? नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे पैसे आहे. आता तर पंचायतच झाली. माझ्या मिशा होत्या त्या. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? कोटी रुपये चोरीला जाऊन तरी शांत कसे? अहो, आम्ही नाटकवाले. आमच्या बॅगमध्ये फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नाही. म्हणजे इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पाचं काय? ते काय तुम्ही खरंच समजलं की काय? हो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी नाटकाची प्रॅक्टिसच करत होतो. काय? हा, विद्यार्थी मित्रांनो, कसे वाटले नाट्यछटा? मजा आली सगळ्यांना? तर विद्यार्थी मित्रांनो, यातल्या जे नाट्यछटातले जे प्रसंग आहेत, जे तुम्ही बघितले, तुम्ही त्याच्यामध्ये ज्या प्रसंगातून म्हणजे जे ऐकलं, त्याच्यातून जे समजून घेतलं, तर ते आपल्याला त्या नाटकातून पाहायला मिळालं. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी त्यावर काही थोडेसे प्रश्न विचारणार आहेत. ते तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहेत. ठीक आहे? तयार आहात तुम्ही? सगळे या लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा हा धडा तुमच्या लक्षात आला असेल, है ना? आला ना? ठीक आहे. तर आता हे नाट्यछटा बघू. आता त्याच्यामध्ये आणखी भर पडली. तर बघूया आता आपण थोडेसे तुम्हाला मी प्रश्न उत्तर विचारतोय, तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहे. तर आता मला सांगा की ही जी गाडी आहे,
ही रेल्वे स्टेशन आहे ते कोणतं रेल्वे स्टेशन होतं? कोणतं रेल्वे स्टेशन होतं? इगतगिरी इगत इगत इगतपुरी इगत पुरी. हा कोणतं? इगतपुरी. हा बरोबर. तर त्यानंतर दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काका आणि त्याचा जो पुतण्या होता तो रेल्वे स्टेशनवर का थांबलेत? म्हणजे का गप्पा करत बसलेत? का गप्पा करत बसले? त्यांचे जे गाडीचं इंजिन होतं ते खराब झालं होतं. बरोबर आहे. त्यांच्या गाडीचं रेल्वेचं इंजिन खराब झालं होतं त्याच्यामुळं काय झालं? गप्पा करत बसले. हा बरोबर. त्याच्यामुळे ते गप्पा करत बसले. बरोबर. हा तर त्याच्यामध्ये लाखाच्या आणि कोटीच्या गप्पामध्ये पुतण्या कुठे जाणार होता? कुठे जाणार होता? कुठे जाणार होता? इंग्लंडला जाणार होता, युरोपला जाणार होता आहे ना. बरोबर. आणि काकानी बॅगमध्ये जे पैसे आणले होते म्हणत ते कुठले कुठले कोणते कोणते मळे विकले होते त्यांनी? कशाचा मळा विकला होता? कशाचा मळा विकला होता? सफरचंदाचा आणि चहाचा. बरोबर. सफरचंदाचा आणि चहाचा मळा विकला. बरोबर. आणि ते सगळे पैसे कुठे होते असं सांगितलं त्या काकांनी? कुठे होते म्हणून सांगितलं पैसे? बॅग मध्ये. अगदी बरोबर. हा तर जो काकाचा जो पुतण्या होता तो पुतण्या तिथे हॉटेलात राहणार होता की कसं? हॉटेलात राहणार होता की काय करणार होता? तो एक बंगला गेला. तो एक बंगला घेणार होता. आणि त्याच्यासाठी बंगल्यासाठी किती पैसे लागणार होते? बरोबर. बरोबर. आता बघा आणि जर भाड्याने राहिला तर 45 लाख लागणार होते त्याला आहे ना. आणि त्याला प्रत्येक देशात किती वर्ष राहायचं होतं? प्रत्येक देशात युरोप खंडाच्या प्रत्येक देशात किती किती वर्ष राहायचं होतं? किती वर्ष राहायचं होतं? एक तरी वर्ष राहायचं होतं. आणि त्याच्यासाठी जे पैसे म्हणजे दागिने दिले होते तर त्या पुतण्याला दागिने कोणी दिले होते? त्याच्या आईंनी दिले होते. बरोबर. त्याच्या आईंनी दिले होते. असं. विद्यार्थी मित्रांनो आता मला सांगा की जे रेल्वे स्टेशनवरच्या गोष्टी होत्या ते खरोखरच म्हणजे घडत होत्या? म्हणजे खरोखरच होत्या का? खरोखरच गोष्टी होत्या का? खरोखरच्या गोष्टी? हा नाही, ते नाटकाची प्रॅक्टिस करत. नाही, ते नाटकाची प्रॅक्टिस करत होते. एकदम बरोबर. ते नाटकाची प्रॅक्टिस करत होते. मग नाटकाच्या प्रॅक्टिस मधल्या गोष्टी त्यांनी तिथं केल्या आहे ना. आता नाटकाच्या प्रॅक्टिस मधल्या गोष्टी तिथं केल्या पण त्यांचं नुकसान काय झालं कोण सांगते? त्यांचं नुकसान काय झालं? खरोखर मध्ये नुकसान काय झालं त्यांचं? काय काय सांगता येईल? त्यांच्या बॅगा चोरी केल्या. बरोबर. चोरांनी ऐकलं आणि त्यांच्या बॅगा चोरीला गेल्या. बरोबर. म्हणजे खरोखर मध्ये जे प्रसंग आहे तो बॅग चोरीला गेला हा खरा प्रसंग आहे. आणि जे त्यांचं नाट्यछटाची जी प्रॅक्टिस चालू होती त्यांची ते खोटं होतं. पण खरोखर मध्ये बॅगा चोरीला गेला. बॅगामध्ये काय होतं कोण सांगते? त्या बॅग मध्ये काय होतं? काय होतं बॅग मध्ये? मेकअपचं सामान. सगळं त्यांच्या मेकअपचं सामान होतं. आता मेकअपचं सामान होतं याच्यावरून आपल्याला काय अर्थ लागते की काय कोण होते ते कोण होते कोण सांगू शकते? ते होते तरी ते कोण? ते दोन जण कोण होते? खरोखर मध्ये काय काय काम होते त्यांचं? काय करणार? नाटक करणं. एकदम बरोबर. नाटक करणारे ते नट होते है का नाही. अशा प्रकारे हे नाट्यछटा तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच्यातून आपल्याला जास्ती तो प्रसंग पाहून आपल्या जास्ती लक्षात राहण्यासाठी किंवा तो प्रसंग समजून घेण्यासाठी आपण नाट्यछटा केलेली आहे. आवडली सगळ्यांना? ठीक आहे मग थांबायचं इथं.